सनातन शास्त्रमध्ये सर्वांचे स्वागत आहे. आज आपण एका अशा विषयावर सखोल चर्चा करणार आहोत जो आपल्या प्रत्येकाच्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे, पण आपण त्याकडे फारसं लक्ष देत नाही. तो विषय आहे गर्भ, वूम्ब. जरा विचार करा, आपल्या स्वभावातली चिंता किंवा अकारण वाटणारी भीती, अगदी आपली आध्यात्मिक ओढ, या सगळ्याची मुळं जन्माच्या आधीच रोवली गेली असतील तर आपल्या आयुष्याचा संपूर्ण ऊर्जेचा आराखडा, एक एनर्जेटिक ब्लूप्रिंट आईच्या गर्भातच निश्चित झाला असेल तर. आणि मग सर्वात महत्त्वाचा प्रश्न, जर हे खरं असेल तर आपण हा आराखडा बदलू शकतो का? आजच्या चर्चेत आपण गर्भाच्या याच प्राचीन ज्ञानाचा शोध घेणार आहोत. आपण पाहणार आहोत की सनातन शास्त्रानुसार गर्भ फक्त एक जैविक जागा नाहीये, तर ते चेतनेचं पहिलं मंदिर आहे, जिथे आपलं अस्तित्व खरं तर आकार घेतं. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. सर्वसाधारणपणे आपण जन्माला एक शारीरिक म्हणजे एक बायोलॉजिकल घटना मानतो. विज्ञान सांगतं की पेशी विभागतात, अवयव तयार होतात, पण सनातन शास्त्राचा दृष्टिकोन यापेक्षा खूप वेगळा आणि सखोल आहे, की नाही? अगदी बरोबर. जिथे विज्ञान भौतिक शरीर पाहते, तिथे योगिक शास्त्र ऊर्जेचा प्रवास पाहतो. शास्त्रानुसार गर्भात अवयव तयार होण्यापूर्वी प्राण प्रवेश करतो. प्राण म्हणजे जीवनशक्ती. हो, जीवनशक्ती. आणि जीव म्हणजेच आत्मा आपले मागील जन्माचे कर्म आणि ऋणानुबंधांचे गाठोडे घेऊन या प्राणशक्तीसोबत गर्भात प्रवेश करतो. त्यामुळे आईच्या उदरातील बाळ हे फक्त रक्तामांसाचा गोळा नसून ते प्राण ऊर्जेनी भरलेल्या एका द्रवरूप क्षेत्रात, एका लिक्विड प्राणिक फील्डमध्ये तरंगत असतं. प्राण ऊर्जेने भरलेल्या द्रवरूप क्षेत्रात. वा, ही कल्पनाच किती सुंदर आहे. याचा अर्थ आईच्या प्रत्येक विचाराचा, प्रत्येक भावनेचा आणि ती जे काय ऐकते त्या प्रत्येक ध्वनीचा थेट परिणाम त्या बाळाच्या प्राणिक संरचनेवर होत असणार. तंतोतंत. म्हणूनच आपल्या संस्कृतीत गर्भसंस्काराला इतकं जास्त महत्त्व आहे. आईची मानसिक स्थिती, घरात म्हटलेले मंत्र, आजूबाजूचं वातावरण, या सगळ्या गोष्टी बाळाची ऊर्जा प्रणाली घडवत असतात. ज्ञान पेशींचं विभाजन पाहते, तिथे शास्त्र चेतनेला भौतिकतेत स्थिर होताना पाहते. म्हणजे कॉन्शियसनेस इज अँकरिंग इटसेल्फ इनटू मॅटर. ती स्वतःसाठी एक घर तयार करत असते. ठीक आहे, म्हणजे ही चेतना आणि प्राणशक्ती गर्भात प्रवेश करते, पण मग ती स्वतःला एका विशिष्ट रचनेत, एका आराखड्यात कशी बांधते? मला वाटतं इथेच नाडी आणि चक्रांची संकल्पना येते. बरोबर. हा आराखडा नाडी आणि चक्रांच्या माध्यमातूनच तयार होतो. आपल्या शरीरात जशा रक्तवाहिन्या आणि नसांचं जाळं आहे, तसंच एक सूक्ष्म ऊर्जेचं जाळं आहे. त्याला नाडी म्हणतात. अच्छा. शरीरात नर्व्स तयार होण्यापूर्वी या सूक्ष्म ऊर्जा वाहिन्या म्हणजेच नाड्या तयार होतात. शास्त्रानुसार या जवळपास 72,000 आहेत. 72,000? हो, पण त्यापैकी 3 अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आणि त्या 3 कोणत्या? पहिली आहे इडा नाडी, जिला चंद्रनाडी असंही म्हणतात. ती शीतल, शांत, मानसिक आणि अंतर्मुख ऊर्जेचं प्रतीक आहे. ती शरीराच्या डाव्या भागाशी संबंधित आहे. ओके. दुसरी आहे पिंगला नाडी, म्हणजेच सूर्यनाडी. ही उष्ण, क्रियाशील, जिवंत आणि बहिर्मुख ऊर्जेचं प्रतीक आहे. तिचा संबंध उजव्या भागाशी आहे. आणि गर्भातच या 2 नाड्यांमधलं संतुलन बाळाचा मूळ स्वभाव ठरवतं. 1 मिनिट, हे खूपच इंटरेस्टिंग आहे. म्हणजे काही लोक नैसर्गिकरित्या जास्त शांत किंवा इंट्रोवर्टेड असतात आणि काही जास्त उत्साही किंवा एक्स्ट्रोवर्टेड. हो, याचं कारण त्यांच्या गर्भावस्थेतील इडा आणि पिंगला नाडीच्या संतुलनात दडलेलं असू शकतं. इज इट दॅट फंडामेंटल? हो, हे इतकं मूलभूत आहे. हा निव्वळ योगायोग नाही, तर जन्मापूर्वी मिळालेल्या ऊर्जेच्या छापांमुळे, एनर्जेटिक इम्प्रिंट्समुळे हे घडतं. आणि तिसरी नाडी? आणि मग तिसरी सर्वात महत्वाची नाडी आहे सुषुम्ना. ही मध्यवर्ती नाडी आहे, जी आध्यात्मिक जागृतीचा मार्ग आहे. पण जन्माच्या वेळी ती सुप्त म्हणजे डॉर्मेंट असते. अच्छा. तिचं जागरण हाच साधनेचा मुख्य उद्देश असतो. समजलं. म्हणजे इडा आणि पिंगळा या जीवनाच्या 2 प्रवाहांसारख्या आहेत, आणि सुषुम्ना ही त्या 2 प्रवाहांच्या पलीकडे जाणारी एक गुप्त वाट आहे. ठीक आहे. तर नाड्या या ऊर्जेच्या सूक्ष्म नद्या आहेत. मग या नद्यांच्या प्रवाहात चक्रांची भूमिका काय आहे? आर दे लाईक एनर्जी वॉटेक्सेस वेअर दीज रिव्हर्स मीट? अगदी अचूक. खूप छान उपमा आहे ही. चक्र म्हणजे ऊर्जेची केंद्रे, जंक्शन बॉक्सेस म्हणा ना, जिथे या नाड्या एकत्र येतात.
आणि गंमत म्हणजे प्रौढ वयात ही चक्र अचानक तयार होत नाहीत. नाही, गर्भातच एका विशिष्ट क्रमाने ती विकसित होतात. सर्वात आधी तयार होतं मूलाधार चक्र, रूट चक्र. मूलाधार. हो, हे आपल्या पाठीच्या कण्याच्या सर्वात खालच्या भागात असतं. याचा संबंध जगण्याच्या मूळ प्रवृत्तीशी, सुरक्षेशी आणि भौतिक अस्तित्वाशी असतो. म्हणजे जगण्याची पहिली गरज अस्तित्व टिकवणं. मेक सेन्स. त्यानंतर मूलाधार स्थिर झाल्यावर त्याच्यावर स्वाधिष्ठान चक्र, द सेक्रल चक्र, विकसित होतं. हे भावना, इच्छा आणि सर्जनशीलतेचं केंद्र आहे. पाण्याप्रमाणे प्रवाही राहणं हा त्याचा गुणधर्म. त्यानंतर नाभीच्या स्थानी मणिपूर चक्र, द सोलर प्लेक्सेस, तयार होतं. हे इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि मीपणाच्या जाणीवेचं केंद्र आहे. आणि मग सूक्ष्म रूपात अनाहत, द हार्ट चक्र, तयार होतं, जे प्रेम आणि करुणेसारख्या भावनिक क्षमतेचा पाया रचतो. आणि याच्या वरची चक्र, जसं की विशुद्ध, आज्ञा, सहस्रार, जन्माच्या वेळी ती फक्त एका सूक्ष्म आराखड्याच्या, एका ब्लूप्रिंटच्या स्वरूपात असतात. ती पूर्णपणे सक्रिय नसतात. अच्छा. म्हणूनच आयुष्यात पुढे जाऊन ध्यान किंवा साधनेतून चक्र जागृत करणे म्हणजे काहीतरी नवीन तयार करणे नाही, तर जे आधीपासून अस्तित्वाच्या नकाशावर आहे त्याचं स्मरण करणे आणि त्याला सक्रिय करणे आहे. अगदी बरोबर. इट इज अ प्रोसेस ऑफ रिमेंबरिंग अँड ॲक्टिवेटिंग व्हॉट ऑलरेडी एक्झिस्ट्स. ही कल्पनाच किती विलक्षण आहे की जन्माच्या आधी आपल्याला आपलं सगळं आठवतं. मी गर्भोपनिषदाबद्दल वाचला आहे, ज्यात असा उल्लेख आहे की गर्भातल्या जीवाला आपले मागील सर्व जन्म आठवतात. पण मग आपण ते विसरतो का? व्हॉट कॉजेस दिस ग्रेट फॉरगेटिंग? हो, याला गर्भस्मृती म्हणतात. उपनिषदानुसार जीव गर्भात असताना आपल्या मागील जन्मांच्या चुका, अपूर्ण राहिलेल्या इच्छा आणि आसक्ती या सगळ्याचं चिंतन करतो. त्याला पश्चाताप होतो आणि त्या अवस्थेत तो स्वतःला वचन देतो की यावेळी मी वेगळं जीवन जगेन, मी मुक्तीच्या मार्गावर चालेन. पण असं घडत नाही. आपण पुन्हा त्याच चक्रात अडकतो. कारण जसजसा जन्माचा क्षण जवळ येतो तसतशी माया म्हणजेच भौतिक जगाची भ्रामक शक्ती वाढू लागते. जन्माच्या प्रक्रियेत होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक धक्क्यामुळे आणि मायेच्या प्रभावामुळे ही स्मृती पूर्णपणे पुसलू जाते. पूर्णपणे? हो, ती सबकॉन्शियस माइंडमध्ये कुठेतरी खोलवर दडपली जाते. एक मिनिट, पण जर ही स्मृती पुसली जाते तर तिचा कोणताही अंश शिल्लक राहतो का? डू वी सी फेंट ट्रेसेस ऑफ इट इन लाईफ? कारण काही लहान मुलं त्यांच्या वयापेक्षा खूप जास्त शहाणपणाच्या गोष्टी बोलतात किंवा काहींना विशिष्ट गोष्टींची अकारण भीती वाटते. याचा संबंध या गर्भस्मृतीशी असू शकतो का? नक्कीच. ही त्या गर्भस्मृतीचीच एक अस्पष्ट आठवण असू शकते. काही मुलांमध्ये दिसणारी विलक्षण प्रतिभा किंवा काही लोकांना वाटणारी डेजावूची भावना किंवा काही विशिष्ट ठिकाणांबद्दल वाटणारी अनामिक ओढ, या सगळ्यामागे त्या विसरलेल्या स्मृतीचे अंश असू शकतात. तर मग या सगळ्या प्राचीन ज्ञानाचा आजच्या जगात काय उपयोग? म्हणजे आपली चिंता, सततची भीती, नात्यांमधल्या अडचणी, ह्या सगळ्याचा संबंध थेट गर्भावस्थेशी असू शकतो? निश्चितपणे. आजच्या अनेक मानसिक आणि भावनिक समस्यांची मुळं गर्भावस्थेतील ऊर्जेच्या असंतुलनात सापडतात. उदाहरणार्थ अँक्झायटी किंवा सततची चिंता. याचं एक कारण गर्भात इडानाडीचं संतुलन बिघडलेलं असणं असू शकतं. ADHD सारखी स्थिती, ज्यात मन सतत चंचल असतं, ती गर्भातील प्राणाच्या अस्थिरतेमुळे निर्माण होऊ शकते. आणि सततची भीती किंवा फोबिया याबद्दल काय? क्रॉनिक फिअर म्हणजे सततची भीती ही आईच्या गरोदरपणातील तणावामुळे, गर्भावर झालेल्या हॉर्मोन्सच्या संस्कारांमुळे असू शकते. आईने अनुभवलेली भीती बाळाच्या मूलाधार चक्रात एन्कोड होऊ शकते. बापरे. इतकंच नाही तर नात्यांमधलं दुःख किंवा रिलेशनशिप वून्स हे गर्भातच अनाहत चक्राचं आकुंचन झाल्यामुळे असू शकतात. म्हणजे विज्ञान ज्याला आज एपिजेनेटिक्स म्हणतंय की आईवडिलांचे अनुभव आणि तणाव मुलांच्या DNA वर परिणाम करतात, तेच खरं तर आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी संस्कार या एका शब्दात सांगितलं होतं. पण यात काही फरक आहे का? इज सायन्स जस्ट कॅचिंग अप और इज देअर अ फंडामेंटल डिफरन्स इन द पर्स्पेक्टिव्ह? बघा, विज्ञान कसं घडतं हे सांगतं, शास्त्र का घडतं यावर जास्त भर देतं. एपिजेनेटिक्स हे भौतिक आणि रासायनिक बदलांबद्दल बोलतं. संस्कार ही संकल्पना त्याहून व्यापक आहे. ती कर्माच्या सिद्धांताला आणि चेतनेच्या प्रवासाला यात समाविष्ट करते. त्यामुळे इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी.
प्रत्येक दुःखाची सुरुवात याच जन्मात होत नाही. नॉट ऑल सफरिंग बिगिन्स इन दिस लाईफ. हे ऐकून अनेकांना दिलासा मिळू शकतो की ते ज्या समस्यांसाठी स्वतःला दोष देत आहेत कदाचित त्याची मुळं खूप खोलवर त्यांच्या नियंत्रणाबाहेर असू शकतात. पण मग प्रश्न उडतोच की जर हा आराखडा इतका खोलवर रुजलेला असेल तर तो खरंच बदलता येतो का? इज देअर अ वे आउट? हो, नक्कीच बदलता येतो. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रांनी फक्त समस्या नाही तर त्यावरचे उपायही सांगितले आहेत. इथे पंचकोश ही संकल्पना मदतीला येते. पंचकोश? हो, तैत्रीय उपनिषदानुसार आपलं अस्तित्व फक्त या दिसणाऱ्या शरीरापुरतं मर्यादित नाही. ते 5 स्तरांनी म्हणजे कोशांनी बनलेलं आहे. ते 5 कोश कोणते? पहिला आहे अन्नमय कोश, म्हणजे आपलं भौतिक शरीर. दुसरा आहे प्राणमय कोश, जी आपली ऊर्जा प्रणाली आहे, ज्यात नाडी आणि चक्र येतात. अच्छा. तिसरा मनोमय कोश, आपलं मन आणि भावनांचा स्तर. चौथा विज्ञानमय कोश, आपली बुद्धी आणि विवेक. आणि 5वा सर्वात आतला आनंदमय कोश, जो आपला आत्मिक गाभा आहे. आणि आपण ज्या आघातांबद्दल बोलतोय, जे ट्रॉमा आहेत, ते कुठे साठवलेले असतात? बहुतेक मानसिक आघात म्हणजे ट्रॉमा हे फक्त मेंदूत नाही तर प्राणमय आणि मनोमय कोशात साठवलेले असतात. ते ऊर्जेच्या आणि भावनांच्या स्तरावर अडकून बसतात. हां. म्हणूनच केवळ बोलण्याने किंवा वरवरच्या उपायांनी ते पूर्णपणे जात नाहीत. योग, प्राणायाम, मंत्रजप यासारखी आध्यात्मिक साधने थेट या कोशांवर काम करतात. दे हील फ्रॉम कोशा टू कोशा, नॉट जस्ट सरफेस बिहेवियर. यामुळेच मंत्रांचा अर्थ कळला नाही तरी त्याचा परिणाम जाणवतो, कारण ते आपल्या बुद्धीशी नाही तर त्या जुन्या मूळ प्राणिक स्मृतीशी संवाद साधत असतात. दे शिफ्ट्स दी एंटायर अप्रोच टू हिलिंग. अगदी बरोबर. मंत्र हे बुद्धीला बायपास करतात, थेट प्राणमय कोशाशी जोडले जातात. आईच्या गर्भात असताना बाळ भाषा नाही तर ध्वनीची स्पंदनं, फ्रिक्वेन्सी ऐकतं. वैदिक मंत्रांची स्पंदनं आपल्या त्या मूळ प्रीवर्बल अवस्थेशी जोडलेली आहेत. म्हणूनच ते ऐकल्याने आपल्याला काहीही न कळता शांत वाटतं, कारण ते आपल्या अस्तित्वाच्या सर्वात खोलवरच्या स्तराला स्पर्श करतात. हे अविश्वसनीय आहे. याचा अर्थ आपण आपल्या हीलिंग जर्नीमध्ये फक्त पुढे जात नाही तर मागे जाऊन आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या समस्येवर काम करतो. या ज्ञानाच्या प्रकाशात श्रोत्यांसाठी काही सोपे आणि व्यावहारिक उपाय आहेत का, जे ते आजपासूनच सुरू करू शकतात? हो, 3 सोप्या गोष्टी नक्कीच करता येतील. पहिली, एक बीज मंत्र. ओके. आपल्या अस्तित्वाचा पाया, आपलं मूलाधार चक्र स्थिर करण्यासाठी लम या बीज मंत्राचा काही मिनिटं जप करणे. यामुळे ग्राउंडिंगची, स्थिरतेची भावना येते. ठीक आहे, लम मंत्र. दुसरी गोष्ट, श्वासावर लक्ष. काहीही न बदलता फक्त आपल्या डाव्या म्हणजे इडा आणि उजव्या म्हणजे पिंगला नाकपुडीतून येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर शांतपणे लक्ष केंद्रित करणे. याला नाडी शोधन प्राणायामाची पहिली पायरी म्हणता येईल. हे नाडी प्रणालीत संतुलन आणायला मदत करते. आणि तिसरी गोष्ट, एक विचार, एक आठवण. जेव्हाही मन अशांत होईल तेव्हा स्वतःला ही आठवण करून देणे की मी पुढे नाही तर मागे जाऊन स्वतःला बरे करत आहे. आय एम हिलिंग बॅकवर्ड, नॉट फॉरवर्ड. हा दृष्टिकोनच उपचाराच्या प्रक्रियेला एक नवी दिशा देतो. म्हणजे आपण ज्या शांतीच्या शोधात बाहेर भटकतो ती आपल्याच अस्तित्वाच्या सुरुवातीच्या क्षणांमध्ये दडलेली आहे. द जर्नी इजंट आउटवर्ड्स बट इनवर्ड्स टू आवर व्हेरी ओन बिगिनिंग. शांत आणि प्रभावी आवाजात, गर्भ तुमचे पहिले मंदिर होते. ध्यान म्हणजे तिथेच पुन्हा एकदा जाणीवपूर्वक परत जाणे. द वूम्ब वॉज युअर फर्स्ट टेम्पल. मेडिटेशन इज रिटर्निंग देअर कॉन्शियसली. वा. आज आपण आपल्या अस्तित्वाच्या मूळ आराखड्याबद्दल, आपल्या ओरिजिनल वूम डिझाईनबद्दल चर्चा केली. आपण फक्त एक शरीर नाही तर एक एन्कोडेड ऊर्जा आहोत जिच्यात अनंत शक्यता दडलेल्या आहेत. आणि आध्यात्मिक साधना म्हणजे काहीतरी नवीन बनणं नाही तर आपण मुळात कोण आहोत त्या मूळ आराखड्याचं स्मरण करणं आहे. आजच्या या चर्चेतून जर तुम्हाला तुमच्या स्वतःच्या मूळ आराखड्याची, तुमच्या प्राणिक संरचनेची थोडी जरी आठवण झाली असेल तर हे ज्ञान इतरांपर्यंत नक्की पोचवा. स्मरणाच्या या प्रवासात आमच्या सोबत राहण्यासाठी सनातन शास्त्रला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आजच्या चर्चेतला कोणता विचार तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श करून गेला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.